नमस्कार. झेप स्टुडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जसं इथून पाठीमागे मी तुम्हाला कमिट केल्याप्रमाणे आपण शैक्षणिक करिअरची शृंखला इथे चालू केलेली आहे. दरवेळी आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती काहीतरी बोलतो. टॉपिक असा असतो की म्हणजे 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्याकडे जेवढे काही विद्यार्थी म्हणून किंवा पालक म्हणून जे काही प्रश्न विचारतात किंवा मला काही सल्ला म्हणून विचारतात, तर त्याच्या अनुषंगाने मी एक व्हिडिओ तयार करत असतो. उद्देश हाच असतो की 4 लोकांना, 4 विद्यार्थ्यांना जर हा प्रश्न पडलाय, तर हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नक्की पडलेला असणार. फक्त त्यांनी विचारायचं कुठे, कधी, त्यांना ते समजत नाही किंवा कळत नाही. मग आपण ह्या प्लॅटफॉर्मवरनं ती एक सीरीज किंवा शृंखला इथे चालू केलेली आहे. यापूर्वी पण आपण याच्यामध्ये 5 ते 6 लेक्चर्स घेतले होते. 5 ते 6 व्हिडिओच्या द्वारे आपण बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही आपण अशाच पुन्हा एकदा एका वेगळ्या टॉपिकवरती आलेलो आहोत. एक वेगळी माहिती आजकाल विद्यार्थी आणि पालक मला विचारत आहेत. ती म्हणजे अशी आहे की डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर डिग्री इंजिनिअरिंग करताना, म्हणजे बेसिकली आता डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या परीक्षा संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या 3rd इयरच्या विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत ते डिग्री ऍडमिशनचे, अर्थात पदवी अभ्यासक्रमाचे. मग तिथे साहजिकच त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की डिप्लोमा नंतर खरंच डिग्री हाच एकच पर्याय आहे का? किंवा डिप्लोमा नंतर डिग्री हा पर्याय केलाच पाहिजे का? किंवा करायचा असेल तर नक्की काय? बरेच प्रश्न आहेत. कारण आता जोपर्यंत परीक्षा होत नव्हती, परीक्षा झालेली नव्हती, तोपर्यंत हे काही प्रश्न स्वाभाविकच कुणाच्या मनामध्ये येत नव्हते. पण आता डिप्लोमाच्या परीक्षा संपल्यात. पुढच्या काही 8-15 दिवसामध्ये रिझल्ट पण लागतील आणि ऑब्व्हियस आहे, पालक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत की नक्की पुढे काय करावं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जर सांगायचा तुम्हाला जर प्रयत्न केला, तर जसं सगळ्यांना माहिती आहे, डिप्लोमा हा 10वी नंतरचा अभ्यासक्रम आहे. 10वी नंतर 3 वर्षामध्ये हा पूर्ण होतो. आणि इंजिनिअरिंग हा बेसिकली 12वी सायन्स नंतर 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. आणि त्याच्यामध्ये शासनाने प्रोव्हिजन ठेवलेली आहे की डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीच्या डायरेक्टली 2nd इयरला प्रवेश मिळू शकतो किंवा डायरेक्टली 2nd इयरला ऍडमिशन मिळू शकतं. म्हणजे हे साधारणतः स्ट्रक्चर बनवलेलं आहे एज्युकेशनचं. आता कोणत्या एज्युकेशनचं स्ट्रक्चर हे बनवताना एक विचार केला जातो की एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिकता यावं. म्हणजे त्याची जितकी काही इच्छा आहे तेवढं त्याला उच्च शिक्षित होता यावं, त्याला उच्च शिक्षण घेता यावं, म्हणूनच केलेलं हे प्रोव्हिजन आहे की 10वी नंतर डिप्लोमा केला तर डिप्लोमा नंतर डिग्री करता यावी, डिग्री नंतर पुढे मास्टर्स करता यावं, पुढे पीएचडी करता यावी, रिसर्च करता यावं. ही आपली सगळं स्ट्रक्चर आहे, एज्युकेशनचं स्ट्रक्चर आहे. कारण एज्युकेशन कुणालाही म्हणत नाही की अल्पावधीमध्ये तुम्ही संतुष्ट व्हा आणि तुमचं एज्युकेशन थांबवा. पण बेसिकली ज्यावेळेला हे 2 अभ्यासक्रम निर्माण झाले, म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग निर्माण झालाय आणि डिग्री इंजिनिअरिंग निर्माण झाली आहे, तर याच्यामध्ये दोन्ही अभ्यासक्रम बनवताना त्याचं वेटेज, त्याचं महत्व जाणून घेऊन अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे. म्हणजे जसं जर आपण पाहिलं तर डिप्लोमा नंतर डिग्रीला ऍडमिशन मिळतं ही वस्तुस्थिती आहे. ही काही याच्यात नाकारण्यासारखं काहीच नाहीये. पण त्याच वेळेला डिप्लोमा नंतर डिग्री केलीच पाहिजे अशी वस्तुस्थिती नाहीये. म्हणजे असं अजिबात नाहीये. जसं आपण म्हटलं होतं की 9वी नंतर 10वी ही बेसिकली करावीच लागते. 8वी नंतर 9वी करावीच लागते. तसं डिप्लोमा हे एक सेपरेट एज्युकेशन आहे. याला एक सेपरेट त्याची असणारी क्रेज आहे किंवा त्याचा असणार एक वेटेज आहे. त्याच वेटेज तुमच्या मार्केटमध्ये पण आहे, इंडस्ट्रीमध्ये पण आहे आणि बिझनेसमध्ये पण आहे. फक्त एखाद्याला आता डिप्लोमा नंतर पुढे शिकायचंय म्हणून डिग्री हा बेस्ट ऑप्शन मानला जातो, कारण तो त्या ट्रॅकवरचं एज्युकेशन आहे. म्हणजे डिप्लोमा नंतर डिग्री एका ट्रॅकवरचं एज्युकेशन आहे म्हणून ते मानलं जातं. अदरवाईज एखाद्याने जर आता मनामध्ये ठरवलंच असेल किंवा डिप्लोमा झाला म्हणजे माझं एका ठराविक प्रकारचं एज्युकेशन पूर्ण झाले आणि मला पुढे शिकण्याची आवश्यकता नाहीये, तरी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या करिअरमध्ये फारसा फरक पडत नाही. आता अर्थातच डिग्रीला गेल्यानंतरचा फायदा काय होऊ शकतो की थोडं उच्च शिक्षण आहे, पदवी मिळते, म्हणजे डेफिनेटली तुम्ही पुढे जाऊन इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला नोकरीसाठी जाल किंवा सर्व्हिससाठी जाल, तर जो प्रोग्रेस जी एखादी झेप एखादा बी झालेला विद्यार्थी कॅन्डिडेट समजा 5 वर्षामध्ये घेणार असेल, म्हणजे कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर 5 वर्षानंतर साधारणपणे तो ज्या पोस्टला पोहोचणार असेल, तेच तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर फार फार तर 7 किंवा 8 वर्षामध्ये पोहोचता येईल किंवा तुम्ही सुद्धा पोहोचाल. म्हणजे ऑब्व्हियस आहे, थोडंसं एज्युकेशन कमी आहे किंवा थोडंसं एज्युकेशन लो द्यायचं आहे, तर थोडंसं तुम्हाला प्रवासामध्ये इनिशियल प्रवासामध्ये थोडा वेळ लागू शकतो. पण त्यालाही बरेचसे अपवाद आहेत. म्हणजे माझ्या माहितीतले असे कित्येक विद्यार्थी आहेत की जे गेले 10 ते 15 वर्षाच्या पूर्वीचे, म्हणजे आजपासून 10 ते 15 वर्षाच्या पूर्वीपासूनचे, की जे विद्यार्थी त्या काळी समजा 10 वर्षापूर्वी डिप्लोमा झालेला आज अगदी मॅनेजर पोस्ट पर्यंत पोहोचलेले आहेत. पण त्यासाठी त्यांना गरजेचं काय लागलं होतं, तर त्यांच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल होतं आणि त्यांनी तेवढं हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क केलेलं आहे.
म्हणजे बट ऑब्वियस आहे. आणि मग बीई केलं याचा अर्थ काय, विदाऊट हार्डवर्क आणि विदाऊट स्मार्ट वर्क तुम्ही तिथे पोहोचणार का? नाही. एफर्ट शिवाय डिग्रीवालाही पोहोचत नाही आणि एफर्ट शिवाय डिप्लोमाही पोहोचत नाही. मग तरी सुद्धा आता हा डिग्री आणि हा सगळा लॉजिक आपण सांभाळताना 2-3 मुद्द्याचा विचार केला पाहिजे. मुद्दा नंबर 1 असा असतो, की डिप्लोमा शक्यतो पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याचं वय साधारणतः 18 किंवा 19 वर्षाचं असतं. म्हणजे तसं काही फार वय वाढलेलं नसतं. तो अजूनही थोडासा लहानच असतो. 18-19 वर्ष म्हणजे काही फार वय नाहीये. म्हणून मग विद्यार्थी आणि पालक पुढचे 3 वर्ष अजून डिग्री एज्युकेशन नक्की घेऊ शकतो. कारण का? कारण 18व्या वर्षी लगेचच करिअर सुरुवात करावं आणि लगेचच काहीतरी अर्थार्जनाला लागावं, अशी ज्यांची खरीच परिस्थिती नाही, तर ते लोक डेफिनेटली डिग्रीचा विचार करतात आणि त्यांनी डेफिनेटली डिग्रीचा विचार करावाच. पण काही विद्यार्थी आणि पालकांची अशी परिस्थिती आहे, की आर्थिक परिस्थिती थोडी खालावलेली आहे, थोडी कमी आहे. मग अशा केसमध्ये अजून 3 वर्ष पुढे इंजिनिअरिंग शिकणं, तिकडचा खर्च आणि हा सगळा मॅनेज करणं त्यांना थोडंसं त्रासदायक वाटतं किंवा थोडं कंटाळवाणं वाटतं. कारण का? आर्थिक परिस्थितीमुळे. मग अशा केसमध्ये विद्यार्थ्यांनी जर जॉबकडे वळलात किंवा स्वयंरोजगाराकडे वळलात, तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. ते त्या पद्धतीने तिकडे जाऊ शकतात, त्यांचं प्लॅनिंग करू शकतात. आता दुसरा प्रश्न काय येतो, की काही फील्ड इंजिनिअरिंग मधले असे आहेत, की ज्या फील्डला अदर दॅन इंजिनिअरिंग बाकीचं सुद्धा कॉम्पिटिशन असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सॉफ्टवेअर इंडस्ट्री बद्दल जर बोलायला गेलो मी, तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आज आपण ज्यावेळेला सर्व्हिस करतात विद्यार्थी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये, तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये बघा, डिप्लोमा झालेला कॅन्डिडेट काम करतो, त्याचबरोबर डिग्री झालेला कॅन्डिडेट काम करतो, त्याचबरोबर बीसीएस म्हणजे थोडक्यात बीएससी कम्प्युटर झालेला विद्यार्थी काम करतो, एमसीएस म्हणजे मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स त्याच्यातले एमएससी ते झालेले विद्यार्थी काम करतात, काही एमसीए झालेले विद्यार्थी क्लास करतात, काही नुसतं प्लेन ग्रॅज्युएशन नंतर रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधून सॉफ्टवेअरचे कोर्सेस शिकून काम करतात. त्याचबरोबर अदर दॅन कॉम्प्युटर इंजिनियर्स म्हणजे मेकॅनिकल ब्रँचचा इंजिनियर असेल, ईएनटीसी ब्रँचचा इंजिनियर असेल किंवा इव्हन इलेक्ट्रिकल ब्रँचचा इंजिनियर असेल, ते सुद्धा सॉफ्टवेअरचं तेवढं जे इसेन्शियल नॉलेज आहे ते शिकून ते सुद्धा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात. म्हणजे आज आपण जर सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला जॉब पाहिला, तर तिथे सर्वात जास्त ऑपॉर्च्युनिटी जर असेल, तर त्याचबरोबर कॉम्पिटिशन सुद्धा खूप जास्त आहे. कारण तिथे एकापेक्षा जास्त व्हरायटीचा कॅन्डिडेट तिथे उपलब्ध असतो किंवा एकापेक्षा जास्त ग्रॅज्युएशन वाला कॅन्डिडेट तिथे कॉम्पिटिशनला येतो. मग अशा वेळेला रिक्रुटरच्या समोर जो कोणी रिक्रूट करणार आहे, नोकरी देणार आहे, त्याच्या पुढे पर्याय जास्त उपलब्ध असतात. त्याच्या पुढे ग्रॅज्युएट झालेला कॅन्डिडेट असतो, त्याच्या पुढे पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट असतो आणि मग त्यातल्या त्यात तो काय विचार करतो, रिक्रुटर काय विचार करतो, की आपल्याकडे जास्त क्वालिफिकेशन वाला कॅन्डिडेट आला तर आपलं चांगलं. म्हणून थोडंसं जे विद्यार्थी आज सॉफ्टवेअर रिलेटेड डिप्लोमा करतायत, म्हणजे कम्प्युटरमध्ये डिप्लोमा करतायत किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा करतायत, तर मी त्या विद्यार्थ्यांना थोडंसं वेगळं सांगेल, की बाबांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्हाला जर तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने बीई किंवा बीटेक करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मी जे मगासपासून म्हणतोय, की डिप्लोमा नंतर सुद्धा तुमचं करिअर होईल. हे बाकी ब्रांचेसच्या इंजिनिअरच्या बाबतीमध्ये करिअर होईल. म्हणजे मेकॅनिकल वाल्याच्या बाबतीमध्ये करिअर होऊ शकतं, ईएनटीसी वाल्याच्या करिअरमध्ये करिअर होऊ शकतं, इलेक्ट्रिकल वाल्याच्या याच्यामध्ये करिअर होऊ शकतं, सिव्हिल वाल्याच्या याच्यामध्ये होऊ शकतं. बाकी ब्रांचेसच्या याच्यामध्ये करिअर डिप्लोमा नंतर चालू करून ते पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये ट्रॅकवरती जाऊ शकतं. पण जर तुम्ही सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडचे असाल, म्हणजे कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर थोडंसं काय होणार आहे, तुम्हाला तिथे एंट्री पॉइंटला स्ट्रगल करावं लागेल तिथे. कारण आज नाही म्हटलं तर सॉफ्टवेअर हा थोडासा वेगळ्या पद्धतीने ट्रीट केला जातो. तिथे वेगळ्या पद्धतीचं ऍटमॉस्फिअर पण आहे, तिथे वेगळ्या प्रकारची कार्यप्रणाली पण आहे. त्यामुळे तिथे हायर एज्युकेशनला ऑलवेज वेलकम केलं जातं. त्यामुळे तिथे तुमचा डिप्लोमा तुम्हाला थोडासा तिथे त्रासदायक ठरू शकतो. कुठे? एंट्री पॉइंटला पण. आणि एकदा एंट्री करून आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा थोडंसं कामाच्या याच्यामध्ये आणि पुढे प्रोग्रेसला तुम्हाला थोडासा त्रास तिथे होऊ शकतो. त्यामुळे जे विद्यार्थी आज कॉम्प्युटर किंवा आयटी मध्ये डिप्लोमा करतायत, त्यांना तर माझं म्हणणं असेल, की तुम्ही शक्यतो बीई बीटेकचा विचार गांभीर्याने करा. आणि आता बाकीचे जर असतील, त्यांनी करायला काहीच हरकत नाही. कारण का? मगाशी तुम्हाला म्हटलं, घरातून जर परमिट होत असेल, फायनान्शियल कंडिशन तुम्हाला परमिट करत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनात ते असेल, की मला हायर एज्युकेशन करायचंय, तर डेफिनेटली सर्वांनी पुढे बीई बीटेक करायला काहीच हरकत नाही. कारण बीई बीटेक करण्याचे डिप्लोमाच्या कंपेअरमध्ये आता काय फायदे होतील तुम्हाला? एक म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन मिळेल, म्हणजे तुम्हाला डिग्री मिळणार आहे. बरोबर? कोणती? कारण डिग्री फार महत्वाची, ती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. नंबर 2 ला काय होणार आहे, जेव्हा तुम्ही बीई किंवा बीटेक पूर्ण कराल, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस,
त्याच्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल किंवा बाकी काही ज्या ग्रॅज्युएशन नंतरच्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सला तुम्ही काय होता सहजासहजी इलिजिबल होता, तुम्ही त्या सुद्धा एक्झाम्स देऊ शकता की जे डिप्लोमा नंतर आज पॉसिबल नाहीये. डिप्लोमा नंतर फक्त काय होतं, काही स्पेसिफिक ज्या पोस्ट आहेत ONGC असेल, MSCB असेल, PWD असेल किंवा बाकीच्या तुमच्या आर्मी मधल्या पोस्ट असतील, रेल्वे मधल्या पोस्ट असतील की ज्या टिपिकली डिप्लोमा वाल्यांसाठी डिझाईन केलेल्या आहेत, त्या पोस्ट तुम्ही डिप्लोमा नंतर डेफिनेटली देणार आहात, त्याच्यात काही वाद नाही. पण काही ओव्हर अँड अबव्ह पोस्ट असतात, काही ज्या थोड्याशा क्लास 2 आणि क्लास 1 आपण ज्याला म्हणतो अशा ज्या पोस्ट असतात त्यासाठी तुमच्या लोकसेवेच्या मार्फत परीक्षा घेतल्या जातात. त्याच्यामध्ये MPSC असेल किंवा UPSC असेल, ह्या परीक्षा देण्यासाठी बाकी तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं. आणि मग जर एकदा आपण BE किंवा BTech जर केलेलं असेल तर त्या परीक्षेला एलिजिबल होऊ शकता. आता बऱ्याच जणांना असं वाटतं, म्हणजे डिप्लोमा पूर्ण होता होता शक्यतो 1% मुलगा असा असतो, 1% की डिप्लोमा म्हणजे 3 वर्षाच्या पूर्वी डिप्लोमाला तर ऍडमिशन घेतलं होतं, पण आज 3 वर्षानंतर असं वाटतं किंवा हे फील्ड माझ्यासाठी नाहीये किंवा इथला अभ्यासक्रम शिकल्यानंतर मला वाटतंय किंवा मला तितकासा इंटरेस्ट याच्यामध्ये नाहीये. माझा इंटरेस्ट हा वेगळीकडे आहे, माझा इंटरेस्ट थोडा फायनान्समध्ये, माझा इंटरेस्ट थोडासा अर्थशास्त्रामध्ये, माझा इंटरेस्ट थोडासा सायकोलॉजीमध्ये, माझा इंटरेस्ट थोडा वेगळा आहे असं मला आत्ता कळलंय. हरकत नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचं करिअर नव्याने सुरू करायला संधी मिळते. बघा, डिप्लोमा नंतर त्यांनाही त्यांचं करिअर नव्याने सुरू करता येईल. म्हणजे नव्याने कसं सुरू करता येईल, मी काही फार 99% विद्यार्थ्यांबद्दल आता बोलतच नाहीये, तो 1% फक्त विद्यार्थी असतो की ज्याच्या बाबतीमध्ये असं घडू शकतं. मग त्याने 12वी तुमचा जो डिप्लोमा झालाय हा ऍक्च्युअली डिप्लोमा म्हणजे आपल्या SSC बोर्डच्या 12वीला समकक्ष मानला जातो. म्हणजे कुणाही विद्यार्थ्याचा डिप्लोमा पूर्ण झालाय याचा अर्थ तिकडची ट्रॅडिशनल 12वी पूर्ण झाली आहे असं मानलं जातं किंवा असं गृहीत धरलं जातं. म्हणजेच एखादा इकडे डिप्लोमा केलेला विद्यार्थी तिकडे त्याला जर परत प्लेन ग्रॅज्युएशन करावं असं वाटलं, BA, BCom, BSc, तो डेफिनेटली करू शकतो. तिथे त्याला फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळेल. म्हणजे 12वी नंतरचं जे फर्स्ट इयर असतं तिथे त्याला ऍडमिशन मिळू शकतं आणि तिथून पुढे 3 वर्षामध्ये त्याची ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन तो BA किंवा BCom किंवा BSc होऊ शकतो. म्हणजे हा एक ऑप्शन आहे डिप्लोमावाल्यांना, कारण डिप्लोमाची समकक्षता 12वी बरोबर आहे. तुम्हाला ते MSBTचं ऑनलाईन ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही काढू शकता, इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही तिकडे जाऊ शकता. माझ्या माहितीत तसे पण काही विद्यार्थी आहेत की त्यांना अचानक नंतर वाटायला लागलं की मला थोडं फायनान्समध्ये आवड आहे किंवा मला थोडंसं ह्युमन रिसोर्समध्ये आवड आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, याच्यानंतर ट्रॅक बदलला, आयदर BA किंवा BCom साईड घेतली, BCom साईड म्हणजे कॉमर्स साईड घेऊन BCom पूर्ण केलं आणि BCom नंतर त्यांनी MBA केलं. पुढे जाऊन MBA फायनान्स केलं, काहींनी MBA HR केलं आणि आज ते लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. फक्त वेगळ्या दाटणीचं काम करतायत, ते इंजिनिअरिंगचं काम करत नाही, ते फायनान्सचं काम करतायत किंवा ह्युमन रिसोर्सचं काम करतायत. म्हणजे हे पण ते फील्ड आहे, त्याचाही आपण विचार करायला पाहिजे. दुसरा ऑप्शन असतो की डिप्लोमा नंतर डिग्री हा एक ऑप्शन आहे किंवा म्हणजे BE करणं, BTech करणं ऑप्शन आहे. तसंच डिप्लोमा नंतर नोकरीच्या बरोबरीने स्वयंरोजगार स्वतःचा बिझनेस करणं हा एक ऑप्शन आहे. आणि अजून एक ऑप्शन काय आहे की डिप्लोमा नंतर एक स्पेसिफिक एज्युकेशन वेगळं घ्यायचं, म्हणजे ज्याला आपण पोस्ट डिप्लोमा एज्युकेशन म्हणतो. पोस्ट डिप्लोमा कशामधला तरी पोस्ट डिप्लोमा. मग कशामध्ये तुम्हाला पोस्ट डिप्लोमा करता येतो, तर काहींना सायबर सिक्युरिटीमध्ये डिप्लोमा करता येतो, काहींना नेटवर्किंग मध्ये डिप्लोमा करता येतो, काहींना टूल आणि डाय डिझाईन मध्ये करता येतो, ऍडकॅम मध्ये करता येतो, CNC मध्ये करता येतो, स्काडा मध्ये करता येतो, एम्बेडेड सिस्टीम मध्ये करता येतो. स्काय इज द लिमिट, कम्युनिकेशन स्काय इज द लिमिट. असे छोटे छोटे 1 वर्षाचे किंवा 2 वर्षाचे पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू आहेत. ते MSBTच्या अंडर पण चालतात, युनिव्हर्सिटीच्या अंडर चालतात किंवा काही टायअप आहेत, म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्यांचे काही युनिव्हर्सिटीज बरोबर टायअप आहे, तिथनं ते कोर्सेस चालतात. तर आपल्यापैकी कुणी विद्यार्थ्याला डायरेक्टली BE किंवा BTech करायचं नसेल तर असा एखादा इन्स्टिट्यूट, जसं औरंगाबाद सारख्या ठिकाणी इंडो जर्मन टूल रूम नावाचं एक सेंटर आहे. इंडो जर्मन टूल रूम म्हणजे आपलं इंडियन गव्हर्नमेंट आणि जर्मनीचं गव्हर्नमेंट यांचं टाईप कोलॅबोरेशन मध्ये इंडो जर्मनची टूल रूम आहे तिथे. त्याचीच फ्रँचायझी किंवा त्याचं सब ऑफिस आपल्या स्वारगेटमध्ये, पुण्यामध्ये स्वारगेटला पण आहे. अशा ठिकाणी डिप्लोमा नंतरचे टूल डिझाईन, डाय डिझाईन, कॅडकॅम किंवा अशा रिलेटेडचे पोस्ट डिप्लोमा त्यांच्याकडे चालतात. मग आपण असे पण करू शकतो. असे डिप्लोमा करून सुद्धा आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो किंवा स्वतःच्या बिझनेसला जाऊ शकतो. म्हणजे असं अजिबात नाहीये किंवा डिप्लोमा झालाय याचा अर्थ मला डिग्री करायलाच पाहिजे असं पण नाहीये, किंवा आता डिप्लोमा झालाय मग मी आता शांत बसतो, पुढे नाही शिकायचं मला, असं पण नाहीये. कारण काय, शेवटी शिक्षण कुठलं वाया जात नाही.
तुम्ही जेवढं जेवढं पुढे शिकत जाणार आहे, शिक्षण वाया जाणार नाही. फक्त पुढचं हायर एज्युकेशन घेताना आपण आपल्या मनाची खात्री पटवून घेतली पाहिजे. आपण आपल्या मनामध्ये पक्क केलं पाहिजे की येस, मला शिकायचंय. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा डिप्लोमा झालाय, विद्यार्थी डिग्रीला ऍडमिशन घेतात. डिग्रीला ऍडमिशन घेतात आणि नंतर म्हणतात कुठेतरी आता पार्ट टाइम नोकरी करूयात, काहीतरी करूयात. ठीक आहे, हरकत नाही, पार्ट टाइम नोकरी करणे हरकत नाही. पण ते काय करतात, ओघाने मग अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं की मग त्याच्यातलं तितकंसं आपल्याला ज्ञानार्जन होत नाही, तितकंसं आपल्याला कळत नाही किंवा नॉलेजमध्ये काही भर पडत नाही. कारण डिप्लोमा समजा जर सरफेस असेल, समजा स्विमिंग टँक मध्ये आपण गेलो आणि स्विमिंग टँकची खोली समजा 6 फूट आहे, तर तो डिप्लोमा आहे. आणि स्विमिंग टँकची खोली समजा 10 फूट झाली तर ती डिग्री आहे. म्हणजे खालचे जे 4 फूट आहेत हे ऍडिशनल गॅप आहे तो डिप्लोमा आणि डिग्री मधला. मग डिग्रीला गेल्यानंतर सुद्धा हा गॅप तुमच्याच्याने तुम्हाला तो पोहता कधी येईल, ज्यावेळेला तुम्ही त्या डिग्रीचा व्यवस्थित अभ्यास कराल, तिथे रेग्युलर राहाल. पण जर तुम्ही नुसतंच ऍडमिशन घेतलं डिग्रीला आणि तिथे रेग्युलर कॉलेजला गेला नाहीत किंवा व्यवस्थित तिथे तुम्ही शिकला नाहीत आणि त्याचं काही ज्ञानार्जन झालं नाही आणि भविष्यात तुम्ही बीईचं सर्टिफिकेट घेऊन ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये इंटरव्ह्यूला जाल, तर इंटरव्ह्यू घेणाऱ्याची अपेक्षा ती असते की तुमचं बीई पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन पण त्या लेवलचे विचारले जातात आणि बट ऑब्वियस तुम्हाला काही सांगता जर आलं नाही, तर मग तिथे करिअरची सुरुवातच अगदी डळमळीत होऊ शकते किंवा चांगली होऊ शकत नाही. म्हणून जबाबदारी पण आहे. नुसतं काही पदवी मिळतेय किंवा ऍडमिशन मिळतंय म्हणून घ्यायचं नाही, तर त्याच्यातून आपली जबाबदारी पण वाढणार आहे. त्यामुळे याचंही भान ठेवायचंय. आणि नंबर 2, जे विद्यार्थी आता बीई किंवा बीटेकला जाणार नाहीये आणि याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये जायचं म्हणताय, सर्व्हिसला जायचं म्हणताय, त्यांनी पण पेशन्सची गरज आहे. पेशन्स का ठेवले पाहिजेत? पेशन्स याच्यासाठी ठेवले पाहिजेत की आत्ताशी आपण गेल्या 17-18 वर्ष आपण फक्त पुस्तकी नॉलेज शिकलेलो आहे. आपण पुस्तकी नॉलेज शिकलेलो आहे, प्रॅक्टिकली नॉलेज आपल्याकडे जवळपास काही नाहीच आहे. आणि अशा केसमध्ये आपण आता इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे की जी इंडस्ट्री पुस्तकी नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजवरती जास्त भर देते. तर त्यांच्या दृष्टीने तसं पाहिलं तर आपली पाठी बऱ्यापैकी कोरी असल्यासारखाच प्रकार असतो. मग 6 महिने, वर्षभर ते लोक आपल्याला ट्रेन करणार असतात. ते आपल्याला वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देणार असतात आणि खऱ्या अर्थाने त्याच्यानंतर आपल्यापासून त्यांना आउटपुट चालू होणार असतं. मग सुरुवातीला मला पॅकेजेस कमी मिळतंय, मला पगारच कमी आहे, कंपनीच लांब आहे, कंपनी छोटी आहे, ही सुविधा नाही, ती सुविधा नाही. तर शक्यतो ज्या डिप्लोमा होल्डर्सला आता नोकरीला लागायचंय, त्यांनी ह्या विषयाकडे थोडंसं गांभीर्याने नाही पाहिलं पाहिजे किंवा याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा आपलं फाउंडेशन आहे, आपल्या करिअरचं हे फाउंडेशन तयार होत आहे, तर फाउंडेशनवरती जास्त मेहनत आपल्याला पडणारच आहे. इथे अर्थार्जन कमी झालं तरी चालेल, थोडा त्रास जास्त झाला तरी चालेल, पण ते सचोटीने केलं पाहिजे. किमान पहिले 2 वर्ष तरी डिप्लोमा होल्डर नंतर जे सर्व्हिसला जाणार आहेत, किमान 2 वर्ष तरी त्यांनी डिव्होटली काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर डेफिनेटली तुमचे प्रोग्रेस होणार. फक्त डिप्लोमावरती सुद्धा चांगलं करिअर बनणार. थोडंसं मी तुम्हाला म्हटलं फक्त आयटी रिलेटेड सोडून, कारण आयटी वाल्यांचंही होईल, होत नाही असं नाही, पण त्यांना स्ट्रगल हे इतर इंडस्ट्रीपेक्षा जास्त करावं लागतं. म्हणून त्यांना मी सजेस्ट केलं होतं की त्यांना कंपल्सरीली तुम्ही डिग्रीचा हा विचार केलाच पाहिजे. तर हे साधारणतः काही विषय होते की जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आता डिप्लोमा पूर्ण झालाय, त्यांना मी पुढच्या त्यांना करिअर करायचं असेल, म्हणजे जॉब करायचा असेल किंवा पुढे शिकायचं असेल, त्यासाठी मी त्यांना सदिच्छा देतो किंवा त्यांना शुभेच्छा देतो. आणि कोणती तुम्हाला अजून मदत लागली, आपला हा झेप स्टुडिओचा चॅनल ऑलवेज तुमच्यासाठी असेल. तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट आपला उद्देश तो आहे की ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता एवढंच. पुढचा काही टॉपिक आला की आपण परत भेटूयात. धन्यवाद.